मंडणगड नगरपंचायतीच्या पहिल्याच सार्वत्रिक निवडणुकीत राष्ट्रवादी, काँग्रेस व आरपीआय महाआघाडीने भाजप आणि सेनेचा धुव्वा उडवीत 17 पैकी तब्बल 16 जागांवर विजय मिळवला आहे। दापोली मंडणगड तालुक्याचे आमदार संजय कदम यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली लढवण्यात आलेल्या या निवडणुकीमध्ये नामदार अनंत गीते, शिक्षण मंत्री व भाजप नेते नामदार विनोद तावडे, पालकमंत्री नामदार रवींद्र वाईकर, नामदार रामदास कदम, माजी आमदार सूर्यकांत दळवी आदी युतीच्या नेत्यांनी विशेष लक्ष केंद्रित केलं होतं। परंतु मंडणगड येथील मतदारांनी मात्र अच्छे दिनाकडे लक्ष न देता आघाडीला साथ देऊन यश पदरात टाकलं। आमदार संजय कदम यांनी मतदारांचे आभार मानून ही आता सुरुवात असल्याचं सांगितलं। पहिली नगरपंचायत मी आमदार झाल्यानंतर माझ्याही मतदारसंघातली पहिली नगरपंचायत माझ्या मतदारसंघातल्या मतदारांनी मंडणगड शहरातल्या जनतेने जो माझ्यावरती विश्वास दाखवला आणि या ठिकाणी शिवसेनेचं आणि भाजपाचं सरकार असताना सुद्धा 3 मंत्री माझ्या विरोधात या ठिकाणी प्रचाराला आले। प्रचंड पैशाचा पाऊस पडला, परंतु इथल्या मतदारांनी सगळ्यांनी त्यांना नाकारून 100% यश काँग्रेस, राष्ट्रवादी आणि आरपीआयच्या आघाडीला दिल्याबद्दल मी मतदारांचा मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो, आभार मानतो। एका प्रभागात सेना आणि राष्ट्रवादीच्या उमेदवाराला समान मते मिळाली, त्यामुळे चिठ्ठी टाकून नशीब अजवण्यात आलं आणि त्यामध्ये सेनेच्या उमेदवाराला नशिबाने साथ दिली आणि त्यांना विजयी घोषित करण्यात आलं। मतमोजणी केंद्राबाहेर आघाडीचे नेते आणि कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला। तालुका काँग्रेसचे अध्यक्ष मुश्ताक मिरकर यांनी समाधान व्यक्त केलं। या मंडणगड नगरपंचायतीमध्ये प्रथम निवडून आलेले लोक नगरविकास जे नगरसेविका आहेत यांच्या माध्यमातून आणि आमदार संजयराव कदम, भाई जगताप, निलेजी राणे यांच्या माध्यमातून 100% विकास हे होणारच आहे हे जनतेला माहिती आहे। म्हणूनच या पद्धतीने आज हे विजय जी झालेला आहे 17 विरुद्ध 1 सुद्धा हा टॉस झालेला आहे, त्याच्यामुळे तो विजय झालेला नाही। तर खऱ्या अर्थानं हा आघाडीचा महाआघाडीचा काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि आरपीआय या आघाडीचा विजय होता।